नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागाची सुरुवात करताना मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय की आपल्याकडे एक काळ असा होता की या पुरुष प्रधान समाजात महिलांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी फारच खडतर प्रवास करावा लागायचा। मात्र आता जग बदललंय, काळ बदललाय। आजच्या या आधुनिक जगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्यापेक्षा उंच भरारी घेत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतायत। आपण आजच्या भागात अशाच एका स्त्रीची कहाणी जाणून घेणार आहोत जिने तिच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसाय सुरू करत सर्वांना दाखवून दिलंय की एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते। अर्थातच मी आज आलेली आहे पाटील काकी यांच्या फॅक्टरीमध्ये आणि त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। पाटील काकी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। सगळ्यात आधी मला सांगा, कसे आहात? खूप छान, मस्त। आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीचं औचित्य साधून आज मी तुमच्याकडे आलेली आहे कारण तुम्ही खूप छान छान पदार्थ बनवता असं आम्हाला कळलंय। सो आज मकर संक्रांत आहे, काय स्पेशल तुम्ही आज बनवलं आहे संक्रांती करता आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो या सगळ्यासाठी? मकर संक्रांत म्हटले की प्रथम पहिला येतात तिळाचे लाडू। तसं आज आमच्याकडे तिळाचे लाडू आणि पीनट लाडू म्हणजे शेंगदाण्याचे लाडू हे मकर संक्रांतीसाठी खास बनवलेले। बरं, ह्या लाडूचं म्हणजे ह्या लाडूचं कसं बनवलं जातं? की तिळाचे लाडू तर आम्हाला माहिती आहे, पण ह्या लाडूची प्रोसेस सांगा। शेंगदाण्याचे लाडू आहेत, त्यालाच आता पीनट लाडू म्हणून आम्ही असं मार्केटमध्ये त्याचे केले आणि ते शेंगदाणे भाजून वगैरे ते ग्राइंड करून गुळामध्ये, मेन म्हणजे गुळ चांगला तब्येतीसाठी म्हणून आम्ही गुळातच, आणि शक्यतो आमच्याकडे साखरेचा वापर फारच कमी, म्हणजे जेवढी न वापरता येईल तेवढे आम्ही कमी करतो वापरायची। गुळामध्ये जेवढे पदार्थ बनवता येईल तेवढे बनवतो। कारण सध्या साखरेचं प्रमाण सगळ्यांकडेच कमी झालेलं आहे। ताई, मकर संक्रांत आहे म्हणून या सगळ्याचा तुम्हाला प्रतिसाद देखील ग्राहकांचा खूप छान मिळत असेल या लाडवांसाठी वगैरे? खूप छान येतो प्रतिसाद। आता कालपासून आमच्या ऑर्डर, म्हणजे आता संक्रांत आहे उद्या, तर कालपासून ऑर्डर भरपूर वाढलेले आहेत। नक्कीच। ताई, आता ह्या गोष्टी तर चालतच राहतील। मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुमचा आता हा व्यवसाय खरं तर खूप कोट्यांची उलाढाल करतोय, तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात झाली 2015 मध्ये, आणि ते पण एक छोट्याशा घरापासून आम्ही सुरुवात केलेली की त्यावेळी फक्त आम्ही नाश्ता विकून आम्ही या व्यवसायाची सुरुवात केली आहे। बरं, मला सांगा, आपल्याला कोणत्याही व्यवसायाची जर सुरुवात करायची असेल तर एखादी डीप स्टोरी असते प्रत्येकाची की आता काहीतरी करायची गरज आहे, आता आपल्याला उभारायची गरज आहे, काहीतरी डीप स्टोरी असते प्रत्येकाची व्यवसाय सुरू करण्यामध्ये। अशी तुमची काही स्टोरी आहे का? बरोबर, माझ्याही बाबतीत तसंच झालं होतं। कारण ज्यावेळी मिस्टरांचा जॉब गेला होता, नोकरी गेली होती, की त्यावेळी म्हटलं 2 मुलं होती, 2 मुलं आहेत मला, आणि त्या मुलांचं शिक्षण किंवा पुढे घर कसं चालवायचं हा प्रश्न फार मोठा होता त्यावेळी की त्याच्यासाठी काय करायचं। पण त्याच्या आधी एक म्हणजे की माझी आई खानावळ वाढायची आणि मला जेवणाची आवड खूप, म्हणजे जेवणाची आवड आहे, आणि वेगवेगळे पदार्थ बनवून जेव्हा आम्ही लोकांना, शेजाऱ्यांना जसं सणावारांना द्यायचं तसं, आणि लोकांनाही चांगलं वाटायचं ते, तर म्हटलं आपण आता त्यावेळी मग नोकरी गेल्याच्या नंतर की घर कसं चालवायचं, मुलांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न होता। त्यावेळी आम्ही हे म्हटलं आपण म्हणजे जी आपल्या अंगात जी कला आहे की आपण जे खाद्यपदार्थ, मी काही वेगळं नाही की जे पारंपरिक पदार्थ आहे त्याच्यातूनच चालू केलेलं, आणि म्हटलं आपण ह्याच्यातूनच आपण काहीतरी व्यवसाय करूया। बरं ताई, कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल जरी तुम्ही शून्यातून हा सगळा व्यवसाय सुरू केलाय, मात्र या सगळ्यासाठी पैशाची गरज खूप असते। आणि आता तुम्ही म्हणालात की तुमच्या मिस्टरांची नोकरी गेली आणि त्यानंतर तुम्ही हा सगळा व्यवसाय सुरू केला, पण या सगळ्यासाठी ना भांडवल खूप महत्वाचं असतं। बरोबर, तर हे भांडवल कसं जमा केलं तुम्ही आणि कसं सगळं हा डोलारा उभा केला? त्यावेळी सुरुवात केलेली फक्त 5,000 रुपये। ते आता काय वेगळं सांगायला नको की महिलांना सवय असते की चला आपण कुठेतरी 2 पैसे त्याच्यातूनच आपण जमा करून ठेवतो, किंवा नवऱ्याच्या खिशातून थोडेसे काढून ठेवा, तसे करून एक 5,000 त्यावेळी छोट्याशा ह्याच्यातून सुरुवात तर केली होती। आणि चांगल्या प्रकारे मग आम्ही नाश्ता विकायचो पूर्वी त्यावेळी, मुलांचं शिक्षण, मुलंही त्यावेळी शिक्षणाची होती, आणि मग ते आम्ही नाश्ता विकून एका ऑफिसमध्ये नाश्ता विकायचो। मग सकाळी उठायचं, ते बनवायचं, डबे भरून घेऊन 4 माळ्याचं ऑफिस होतं तिकडे आम्ही कोणत्या ऑफिसमध्ये तुम्ही? सांताक्रुझ मध्ये एक बीएमसीचं ऑफिस आहे। अच्छा, पण मात्र बीएमसीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला असं नाश्ता विकायला परवानगी दिली जायची? 4 दिवस आम्ही गेलो आधी, असंच बचत गटाच्या ह्याच्याने आम्ही आतमध्ये गेलो, पण नंतर नाही, आम्हाला की गव्हर्नमेंटचं ऑफिस असल्यामुळे आतमध्ये म्हणजे पाठवतच नव्हते। नंतर 4 दिवस दिला, नंतर थांबवलं। पण काय माहितीये, एक 4-5 दिवस आम्ही जे दिलं होतं ना, त्याची चव एवढी राहिलेली ना की लोकांनी आम्हाला समोरूनच
सर्व डिपार्टमेंट मधून की त्यांनी म्हणजे लेखी लेटरच लिहून दिले की ते पाटील येतात त्यांच्याकडचंच आम्हाला नाश्ता हवाय. आणि मग तसं मग वॉर्ड ऑफिसर त्यांचे तिथे एओ जे असतात त्यांनी आम्हाला स्वतःही मग ते तसं लेटरलेच लिहून दिलं की हे आले ते बाबा यांच्याकडचा नाश्ता चालू करा. मग तिथून आम्हाला परमिशन, आणि आजही माझ्याकडे ते लेटर आहे त्यावेळेस. वा. तर ते आम्ही तिथून आमची मग नाश्त्यापासून आम्ही एकदा ऑफिसमध्ये आम्हाला एंट्री मिळाली आणि मग तिथून आमचं सुरुवात झाली. आम्ही बऱ्यापैकी त्यावेळी जसं म्हटलं नवीन कुठल्या तरी नोकरी करणार तर 5,000 रुपये तेवढा पगार, 5,000-10,000 पगार होता. म्हणून मिस्टर मग त्यावेळी आम्ही कमीत कमी नाही म्हटलं तर 20-25,000 आम्हाला म्हणजे उरत होत. त्यावेळेस तुमची दोन्ही मुलं शिक्षण चालू होतं. मग त्याच सगळ्या व्यवसायावर तुमचा पूर्ण घर आणि मुलाचं शिक्षण वगैरे घराचं भाडं म्हणा किंवा मुलांचं शिक्षण म्हणा की तेवढ्यावरच आमचं सगळं चालू होतं व्यवस्थित. बरं, तुमच्या मुलाचा देखील खूप छान हातभार आहे या सगळ्यासाठी आणि सगळ्या तुमचं टीम वर्क आहे. म्हणजे जरी तुम्ही कुटुंब एकत्र घेऊन चालला असा तरी टीम वर्क आहे. बरं, या वेबसाईटला ना पाटील काकी हेच नाव देण्यात आलं. बरं, पाटील काकी असं नाव का दिलं? कारण आजकाल लोक ब्रँडला असं खूप विचार विनिमय करून असं नाव देतात की हे छान, हे सूट होईल माझ्या वेबसाईटला नाव, माझ्या प्रोडक्टला नाव. तुमचं एकदम पारंपरिक नाव आहे पाटील काकी, असं का देऊसं वाटलं तुम्हाला नाव? पाटील काकी म्हणजे आमचं एकतर आडनावच पाटील आहे. आणि शेजारचे सगळे जेवढे म्हणजे आमचे लोक आहेत ते मला पाटील काकी या नावाने, म्हणजे मुलं वगैरे होते, मुलांचे मित्र म्हणा किंवा मला की सगळे पाटील काकी म्हणून आवडेल. आणि पाटील काकी एक म्हणजे असं मराठी नाव वाटतं. आणि हे आपले पदार्थ जे आहेत ना हे मराठमोळेच आहेत आणि हे काही वेगळं नाही, हे आपले पारंपरिकच पदार्थ आहेत. आणि मग त्याला म्हणजे आपण स्वतः मराठी आणि मराठी कुठेतरी त्याच्यात आपलं मराठीपणा जाणवलं पाहिजे काय म्हणून आम्ही पाटील काकी, मराठी ठसका दिसला पाहिजे नावातच. बरं, तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्याकडे किती बायका साधारण काम करायला होत्या? मी जेव्हा सुरुवात केली ते आम्ही एक छोट्याशा चाळीमध्ये आम्ही राहायचो आणि तिथूनही सुरुवात झालेली. त्यावेळी लॉकडाऊन झालं आणि जेव्हा हे ऑनलाईन केलं त्यावेळी आधी फक्त आमचं कुटुंबच, मी माझे मिस्टर आम्हीच बनवतो. मी बनवायचे घरात, मिस्टर जाऊन डिलिव्हरी करायची, मुलं हे करायची, म्हणजे असं आम्ही कुटुंबच त्याच्यात. नंतर काय झालं, जेव्हा ते ऑर्डर वाढायला लागल्या आणि मुलांनी ना एक मोबाईलमध्ये आम्हाला ऍप विनीतने आमच्या करून दिलेला की ते असं आलं की एक आवाज यायचा, की ते आवाज आला की आम्ही एकदम अरे ऑनलाईन ऑर्डर आले की आवाज यायचा. ऑर्डर्स यायच्या भरपूर यायच्या. त्या आधी सुरुवात केल्या पहिल्या 2 दिवस म्हणजे एक दोन अशा यायच्या, पण त्या आवाज आला ना की एक वेगळ्या प्रकारचं की आम्ही सगळेजण एकदम आनंदाने की आपल्याला ऑर्डर आली की लगेच. मग तसं करत आम्ही म्हणजे ऑर्डर यायच्या, सुरुवातीला 4-5 अशा ऑर्डर यायच्या. मग तेवढ्या माझ्याने एकटीने होतं तेवढ्या पूर्ण दिवस आम्ही 12-12 तास सगळं आमचं कुटुंब पूर्ण त्याच्यामध्ये काम करू. मिस्टर डिलिव्हरी करायचे प्लस मला घरात मदत पण करणार, मुलं ऑनलाईनचं काय बघायचे ते पॅकिंगला मदत करायचे आणि ते करून आम्ही म्हणजे तशा करत होतो. पण नंतर एक वेळ अशा ऑर्डर वाढायला लागल्या ना ऑनलाईन मध्ये की नंतर म्हणजे मला एकटीला होईना, मी शेवटी मुलांना म्हणलं अरे थांबव बाबा, आता म्हटलं काय, तो बोलतो आता मम्मा थांबायचं नाही, आपण हे लोकांना येत नाहीत, आपल्याला ऑर्डर येत आहेत, मला थांबायचं नाही, आपण आता करायचं. मग म्हटलं आता काय करूया, तर म्हटलं मग मी परत आणि आम्ही विचार केला, म्हटलं आता काय, म्हटलं शेजारच्या बायका त्यावेळी सगळ्यांचे जॉब गेलेले, लोकांना नोकऱ्याच नव्हत्या, अशा करत म्हटलं आजूबाजूच्या महिलांना गोळा केला. वा, 2-3 तुमच्यासोबत आजूबाजूच्या महिलांना देखील रोजगार दिला. थोडा कमी मिळणार पगार पण सुरुवात तर करतोय आपण, तर म्हटलं त्यांनाही चालेल, कारण कोणाला काहीच काम नव्हतं त्यावेळी. त्या बोलल्या आम्ही येऊ. मग अशा करत 2-3 महिलांना घेतलं सुरुवातीला आणि मग बनवायला चालू केलं. मग त्याला हे करून ते चालू केलं, थोड्या ऑर्डर हे करत. नंतर परत अजून ऑर्डर वाढायला लागल्या, मग जागा लहान व्हायला लागली, परत भांडवलाचा प्रॉब्लेम आहेच परत. मग काय करायचं, मग त्याच्यानंतर आम्ही परत थोडी मोठी जागा घेऊया म्हटलं. आणि मग दर्शील म्हणून आहे, विनीतचा मित्र आहे एका वर्गातले, मग त्याने आम्हाला मग पैशाचं शेवटी बिझनेस मोठा करायचा आहे तर पाहिजेच भांडवल. मग दर्शील जॉईन झाला. मग दर्शीलने पहिला इन्व्हेस्टमेंट केली आमच्याकडे आणि मग त्याच्यात मग थोड्या छोट्या मशिनरी म्हणा, असं पीठ मळायचं किंवा काय असं करत आम्ही थोडी गेली. मग थोडी मोठी जागा, असं करत आम्ही एक टप्पा पुढे. बरं काकी, मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही आधी सगळे फूड बनवायचं म्हणजे पदार्थ, नाश्ता वगैरे असा पदार्थ, पण त्याची मागणी तुम्हाला यायला लागली. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये देत होतात तिथून तुम्हाला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आणि तुम्ही तिथून पुन्हा सुरुवात केली. मात्र स्नॅक्स तुम्ही बनवू शकता आणि खूप छान पद्धतीने बनवू शकता, हे तुम्हाला कसं कळलं? आणि स्नॅक्सची देखील मागणी कशी येत गेली? कारण प्रत्येक गोष्टीची चव वेगवेगळी असते, नाश्त्याची, स्नॅक्सची. तर स्नॅक्स देखील लोकांना आवडतात, हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या काय बनवता हे पण आम्हाला सांगा, की स्नॅक्स मध्ये नक्की काय येतं? स्नॅक्स मध्ये कसं, जेव्हा आपण दिवाळी वगैरे होती, ज्यावेळी आम्ही नाश्ताही विकायचो त्यावेळी आम्ही दिवाळीमध्ये पण ऑर्डर घ्यायचो. जसं आम्ही फराळाचे ऑर्डर घ्यायचो, जर चकली, चिवडा, पुरणपोळ्या म्हणा, म्हणजे दिवाळीत चकली, चिवडा, लाडू वगैरे जे म्हणजे लाडू मध्ये असं ते
आम्ही द्यायचो लोकांना. म्हणजे कोणी सांगेल की मला हे बनवून पाहिजे, आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी काम करायचं ना, पाहिजे होतं त्यांना, तर आम्ही बनवून द्यायचो. अच्छा. जेवणाची घ्यायचो, त्यावेळी सगळं घ्यायचो. मग त्यांना तेही आवडायला लागले, चकली वगैरे म्हणा, लाडू, आणि ते दिवाळीमध्ये ते आम्हाला सांगायचे स्पेशल की बाबा आम्हाला हे पाहिजे ना दिवाळीच्या आधी, किंवा काय कुठल्या सणाला असेल तर आम्हाला हे बनवून पाहिजे तुमच्याकडून. मग दिवाळी वगैरे या सणांना खूप गर्दी असेल आणि खूप तुम्हाला म्हणजे दिवस रात्र काम चालू असेल. दिवस रात्र काम चालू असते. मग तसं करत आम्ही ते स्नॅक्स, मग म्हटलं कल्पना केली की आता आपल्याला तेही करायचे, कारण त्यावेळी मला तब्येतीला त्रास व्हायचा, तर आपण डबे घेऊन विकू देतो. 4 माळ्याचं ऑफिस होतं आणि तेव्हा तिकडे लिफ्ट पण नव्हती. मग ते त्रास व्हायला लागल्यामुळे मग हे स्नॅक्स आलं. आणि स्नॅक्स हे चकली चिवडाचं कसं व्हायचं, लाडू वगैरे म्हणा, की आज नाही तर बाबा 4 दिवस राहिले तरी तो खराब होणारा पदार्थ नव्हता. येस. मग तसं करून मग त्याच्यात आणि लोकांना ते आवडायला लागले. मग म्हटलं आपण ह्याच्यात चालू करूया, आणि मग तसं करत चालू केलेलं. पाटील काकी, तुम्ही शार्क टँक मध्ये देखील गेला होता, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला कसा मिळाला, तिथपर्यंत कसं पोहोचलात, आणि त्यांनी कोणते कोणते सल्ले तुम्हाला दिले आणि त्याची तुम्ही व्यवस्थित अंमलबजावणी केली, आणि आज कोट्यावधीची उलाढाल तुम्ही करता ह्या व्यवसायातून? शार्क टँक इंडियावर जायची कल्पना मुलांची होती, दर्शिला आणि विनीतची. तर त्या दोघांनी कसं म्हणजे म्हणाले आता बिझनेस वाढवायचा आपल्याला, तर आपल्याला भांडवल पाहिजे, आणि भांडवल पाहिजे तर मग ते शार्क टँक इंडिया ते प्लॅटफॉर्म आहे की तिकडे आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट मिळते आणि आपण आपला बिझनेस मोठा करू शकतो. तर त्यासाठी म्हणजे मुलांनी ऑडिशनसाठी फॉर्म बिम भरले, आणि आम्ही ऑडिशनला गेलो. ऑडिशनला गेल्यानंतर 2 राऊंड झाले. त्याच्यात मग आम्हाला सांगितलं की तुमचं जर सिलेक्शन असेल तर तुम्हाला एक 5-6 महिन्यानंतर कॉल येईल आणि मग तुम्हाला बोलवलं जाईल. तसं सांगितल्याच्या नंतर म्हटलं ठीक आहे, आम्ही जाऊन ऑडिशन वगैरे तर देऊन आलो होतो, आपल्या कंपनीबद्दलची जी माहिती किंवा जे काय असतं ते देऊन आलो होतो. आणि आम्हाला वाटलं आता काय म्हणजे येईल की नाही असं वाटलं आधी. पण एक 5-6 महिने गेल्याच्या नंतर आम्हाला समोरून कॉल आला की बाबा तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्ही म्हणजे यायचंय फायनल शूटला वगैरे. तर आम्ही फायनल शूटला वगैरे गेलो, तिकडे गेलो. 2-3 दिवस रिहर्सल वगैरे चालू होते सगळं. मी थोडी घाबरलेले होते त्यावेळी, मला थोडं कॅमेरा वगैरे आणि एवढ्या मोठ्या म्हणजे स्टेजवर जायचं. तर म्हणजे गेले आणि मुलांनी चांगल्या म्हणजे ते माहिती प्रश्न वगैरे विचारतात समोरून ते सगळं. तरी आम्ही काय झालं, आतमध्ये फायनलच्या वेळेला जायच्या आधी बाहेर आतमध्ये आम्ही एंट्री करायच्या आधीच दर्शिला आणि विनीत होते सोबत. मला म्हणाले काकी आपल्याला चेक मिळेल की नाही. पण म्हटलं आता आपण घाबरून नाही चालणार आहे. विनीतला दर्शिलला म्हटलं अरे चल आपण मराठी माणूस आहे, घाबरायचं नाही, जायचंय पुढे, आपण चेक घेऊनच यायचंय असं म्हटलं. मग मुलांनाही थोडा कॉन्फिडन्स आला, चला आपण चलावं सगळ्यांनी म्हटलं. पण गेलो आम्ही चांगल्या प्रकारे तिथे, म्हणजे आमचं जे प्रेझेंटेशन होतं ते केलं, आणि मुलांनी चांगल्या पद्धतीने त्याला उत्तरं दिली. जे म्हणजे कंपनी तुम्ही तर सर्वांनी बघितलं असेल आता शार्क टँक इंडियावरचा एपिसोड, तर त्याच्यामुळे त्यांनी चांगलं, आणि शाखी चांगले खुद, आणि 5ही जण आमच्याकडे यायला तयार झाले. मग आम्हाला निवडायला लागले की कोणाला घ्यायचे. त्याच्यात करत मग मुलांनी दोघांनाही निवडलं. 2 शार्क्स आले आमच्यावर, आणि आता ते आपल्यासोबत आले. मग ते जशी तिकडे मिळाले तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आता तळोजामध्ये आमच्या फॅक्टरी जवळजवळ त्यावेळी आम्ही 1500 स्क्वेअर फीट मध्ये करत होतो, ती आता जवळजवळ 6000 स्क्वेअर फीट मध्ये आहे. तर आता आम्ही ही संपूर्ण फॅक्टरी पाहिली. खूप म्हणजे तुमचा तो सांताक्रूझ मधला तुमच्या ते चाळीपासून तुम्ही सुरुवात केलेली, आता तुम्ही एका मोठ्या फॅक्टरीमध्ये आलात, आणि आम्ही संपूर्ण फॅक्टरी पाहिली. खूप मोठी आहे, प्रशस्त आहे, आणि ते स्टाफ देखील खूप आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही 3 ते 4 बायकांपासून सुरुवात केली. स्टाफ तुमचा 40च्या वरती स्टाफ आहे. आणि आम्ही पाहिलं इथे ठिकठिकाणी असे पोस्टर्स लावलेत, म्हणजे तुम्ही असं सगळीकडे असे नियम अटी ठेवलेल्या आहेत की स्त्रियांनी जर यायचं, स्त्रियांनी म्हणजे कोणी नेलपेंट लावायची नाही, बांगड्या घालायच्या नाही, टिकली लावायची नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे नियम लिहून ठेवले. तुम्ही असे फलक लिहिलेले आहेत. बरं, ह्या सगळ्या गोष्टी करताना की हे खाण्याचे पदार्थ आहेत, त्या सगळ्या गोष्टीच्या तुम्ही हायजेनिक कसं सांभाळलंय? आता आमच्या जसं पूर्वी तर मी एकटी करायचे त्यावेळी, आता आमच्याकडे फूड टेक्निशियन आहे. जसं आमची एक रेसिपी त्या सेट केलेली असतात, आणि मग ते करणार. परत जसं म्हणजे ते फलक लावले म्हणतात की तसं कुठली नवीन लेडीज आपल्याकडे कामाला स्त्री येते, मग त्यावेळी तिला आधी हे सांगितलंच जातं की तुला नेलपेंट नाही लावायचे, टिकली नाही लावायला. तू आलं, खाली एक रूम आहे चेंजिंग रूम वगैरे, त्यांना तुम्ही तिथे आल्यावर सगळं काढा, दागिने जे काय घालायचे म्हणजे ते काढून ठेवणार, बांगड्या बिंगड्या सगळं. तिथून मग नंतर त्यांना कॅप बीप घालणार पूर्ण, आणि मगच ते बनवायला येणार. मग हे आधीच त्यांना सांगितलं जातं, कारण त्याशिवाय नाही ना कुठून पदार्थात काय जाईल. काचेच्या बांगड्या नाही घालायच्या, टिकली नाही, गळ्यामध्ये डायमंडचं वगैरे काय असं नाही. तर ते आधीच म्हणजे तसं हे केलेलं आहे तेवढ्यासाठीच की पूर्ण हायजेनिक सांभाळूनच आम्हाला पदार्थ बनवून आणि लोकांना चांगलं द्यायचंय. नक्कीच. मात्र काकी, तुमच्याकडे साधारण कोणत्या पदार्थांची जास्त मागणी आहे, आणि कोणकोणते पदार्थ बनवले जातात वेगवेगळ्या पद्धतीत? कारण तुम्ही पूर्ण स्नॅक्स मध्ये आता उतरलेले आहात, मात्र स्नॅक्स मध्ये तुमच्याकडे साधारण कोणकोणते पदार्थ बनवले जातात? आपल्याकडे आता कसं जसे लाडू आहेत, ती लाडू बनवले जातात. त्याच्यामध्ये नाचणी लाडू आहे, मेथी लाडू आहे, डिंक लाडू आहे, बेसन लाडू आहे,
परत तिळाचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि करंजी, चकली, चिवडा, पुरणपोळी, मोदक हे सर्व पदार्थ बनवले आहेत. आणि जसं हे तर म्हणजे रोजच्या ऑर्डर मध्ये असतातच, पण जेव्हा सणाचं असतं ते काहीतरी वैशिष्ट्य आहे सण, तर त्यावेळी त्याची मागणी जास्त असते. जसं दिवाळी म्हटलं की फराळाची चकली, चिवडा, लाडू, करंज्या ह्याची मागणी असते. होळी म्हटलं की पुरणपोळी. आता आज संक्रांत आहे तर आज आपल्याकडे तिळाचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत, तर त्याला आज खूप मागणी आहे आणि आमची त्याच्यासाठी खूप जोरात तयारी चालू आहे. मात्र काकी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कसं आहे ना, आपण व्यवसाय सुरू करतो, व्यवसाय सुरळीत चालू देखील जातो, मात्र कधी कधी ना असं डगमगायला होतं की हताश होतो आपण की काही गोष्टी नाही होत, नाही जमत आहेत. कधी आपली जी शारीरिक गोष्ट आहे जी आपल्याला साथ देत नाही. कधी असं डगमगल्यात की नाही बस झाला आता नाही होते. कधी अशी सुरुवात करताना कधी असं झालं होतं का की नाही होते आपल्याकडून, आता आपण थांबूया? कारण अपयश तर कधीतरी मिळतंच आणि अपयशातूनच आपण यशाकडे पोहोचतो. तर असं कधी झालंय? असं झालंय ना, कारण जेव्हा सुरुवात चालू केली त्यावेळी म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम असतो किंवा त्यावेळी जेव्हा ऑर्डर वाढायला लागल्या त्यावेळी एकट्याने होत नाही. तेव्हा मी जेव्हा सांगितलं की बाबा पैसे आता एवढ्याशा जागेत नाही होत आहे हे करत, मग ते पण त्यावेळी मला मुलांनी सांभाळलं की मुलांनी चांगला सल्ला दिला की नाही, की आपण करायचं आता एवढं ठाम केलं विचार, तर आपण म्हणजे असं नाही की जी पण अडचण आहे त्याच्यावर आम्ही मात करत म्हटलं, पैशाचं असू दे किंवा कसलंही असू दे. बघा, व्यवसाय म्हटल्यावर नुकसान तर आहे, फायदाही आहे, सगळं आहे, पण आपल्याला जर काहीतरी करायचंय तर नुकसान खातच आपण पुढे जाणार आहे आणि अडचणी तर येणार आहेत. शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे, काही ना काहीतरी अडचण येणार आहे. त्याही सुद्धा आपण पार करत जर आपल्याला आपलं काहीतरी पुढे एक ध्येय गाठायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला येईल त्या अडचणीवर मात करत जायचं. जसं मी आजारी पडले तरी थांबले नव्हते, त्याच्यातून मी स्नॅक चालू केलं. ज्यावेळी मी नाश्ता सुरुवात केला त्याच्यानंतर नाश्ता करून लिफ्ट, त्या 4 माळ्याच्या ऑफिसला लिफ्ट सुद्धा नव्हती. डबे आम्ही वजन घेऊन दोघं नवरा बायको आम्ही ते ऑफिसमध्ये नाश्ता विकायचो. पण त्याच्यानंतर आजारी पडल्यावर पण म्हटलं हा नाही विचार केला की, पण तरी नंतर विचार केला की काय करायचं आता, पण थांबले नाही. त्यावेळी आजारी पडले म्हणून घ्यायचं नाही, तेवढंच हे करायचं की परत विचार दुसरं काय करायचंय, त्याच्यातून काय करता येईल, असं करत म्हणजे येईल ती अडचण पार करत पुढे पुढे जायचं. नंतर आम्हाला दर्शील जसं पैशाचा प्रॉब्लेम आहे तेव्हा दर्शील जॉईन झाला. दर्शीला आवडलं. दर्शील म्हणजे विनीचा मित्र आहे ते दोघं, मग त्यांनी पण फायनान्शियल प्रॉब्लेम. नंतर मग जसं शार्क टँक मध्ये असं एक एक करत आपला प्रॉब्लेम तर येणारच आहे, त्याच्यातनच मार्ग काढत आपण पुढे जायचंय. नक्कीच. म्हणजे तुमचा हा प्रवास, तुमचा देखील स्ट्रगल करत करत हा प्रवास यशस्वीरित्या आता पुढे आलेला आहे. काकी, आज तुम्ही एक सक्षम महिला आहात, तुम्ही एक स्वतः देखील काम करताय आणि इतर महिलांना देखील रोजगार देता आहात. तर समजा आता एखादी स्त्री, त्या स्त्रीला पुन्हा एकदा जर समजा शून्यातून व्यवसाय उभा करायचा असेल तर एखाद्या स्त्रीला सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला द्यायचा झालं तर मी तर सांगेन, म्हणजे एक तर आपण मेहनत तर करायला पाहिजे, मेहनत आणि जिद्द पाहिजे आपल्याकडे. आणि जर आपल्याला ध्येय आपलं गाठायचं, मला जर व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यात येणाऱ्या अडचणी मी पार करत जाणार आहे. यश एका दिवसात मिळत नाही, पण एक ना एक दिवस जरूर मिळतं. हे सर्वांनी लक्षात ठेवूनच आपण पुढे चाललं पाहिजे. काकी, आज तुम्ही खूप प्रसिद्धी स्वतःच आहात, सगळीकडे पाटील काकी हे ब्रँड आता सगळीकडेच पोहोचलेलं आहे. तर आज प्रसिद्ध झाल्याचा फील कसा अनुभवत आहे? कोणी असा समजा कस्टमर आलेला आहे, कोणी सेलिब्रिटी कस्टमर वगैरे तुम्हाला ऍड आहे की नाही? या सगळ्या सेलिब्रिटी आहे, जसं वनिता खरात यांनी आपले एकदा मोदक मागवलेले, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला पण टाकलेले आहेत. परत राणी मुखर्जी म्हणून आहे, त्या पण आपल्याकडे म्हणजे त्यांची ऑर्डर पर्यंत देखील तुमचा पाटील काकीचा त्यांच्या ऑर्डर आपल्याकडे. एकदा आमच्याकडून लेडीज क्रिकेट टीम आहे आपली इंडियाची, त्यांच्याकडे पण एकदा त्यांच्याकडूनही आपल्याला ऑर्डर आली होती, त्यावेळी आम्ही दिलेली. तर अशा म्हणजे आहेत ऑर्डर. आणि म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा ते येतात. आणि समोर मी जेव्हा आता आम्ही ना नवीन एक उन्नती म्हणून चालू केले, जसं त्याच्यामध्ये महिलांना अजून, ज्या महिला आता चला इकडे बनवायला येतात त्या वेगळ्या, पण ज्यांना बनवायला यायला वेळ नाही किंवा ज्यांना मी घर बसून काय करू, तर तशा महिलांना आम्ही आता, जसं आम्ही त्यावेळी ऑफिस सुरुवात केली तसं आम्ही उन्नती म्हणून चालू केलं की प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये आता आपले स्टॉल लागत आहेत. तर त्या स्टॉलसाठी महिला जाते की त्याला रोजगार, एक दिवसाच्या पर डे वर रोजगार देऊन, मग तशा महिलांनी त्या स्टॉलला जायचं, सामान पोहोचवलं, स्टॉल लावायचं, पूर्ण दिवस सेल करायचं, परत सामान. तर असं ते कार्यक्रम आहे, म्हणजे तो एक म्हणजे अजून महिलांना रोजगार मिळाला आमच्याकडे. तर त्याच्यासाठी मग तसं. आणि तिकडे गेला मी स्वतःही जाते कधी, आणि मला अजून आवडतं जायला. आणखीन असं कुठे गेलं की बाहेर मध्ये येतात की बाबा तुम्ही म्हणजे फोटो काढायला येतात, आता सेल्फी घ्यायला येतात, खूप बरं वाटतं की त्यावेळी. आणि तेव्हा कसा अनुभव आहे तुम्हाला? काय वाटतं त्यावेळेस की आपल्याला स्वतः आपल्यासाठी कोणतरी येतंय फोटोज काढण्यासाठी? खूप म्हणजे छान वाटतं त्यावेळेला, की म्हणजे पूर्वीचं असं आठवलं तर सांगेल, ज्यावेळी कोण ना आपल्याला ज्यावेळी आम्ही जी सुरुवात केलेली,
जे डबे घेऊन नाश्ता करतो त्यावेळी आपल्याला कोण विचारायचंही नव्हतं किंवा त्यावेळी कोण ओळखही दाखवत नव्हतं. जेव्हा म्हणजे कोणी नातेवाईक असू दे किंवा कोणी असू दे ते आपण म्हणजे तेव्हा करत होतो तेव्हा कोणी नाही विचारायचं. पण आता भाव सुद्धा देत नव्हतं त्यावेळी. तसं म्हटलं तरी चालेल. पण आता नाव मोठं झालं आणि आता जेवढं हे करतंय तर आता लोक समोरून आपल्याला येतात विचारायला की बाबा अरे हे आमचे म्हणजे नातेवाईक किंवा जे पण म्हणा की ते आहेत किंवा माझी मैत्रीण आहे किंवा काही आहे. तर आता ते सांगतात आणि समोरून आपल्याकडे फोटो काढायला गेलं की फोटो काढायला सेलिब्रिटी म्हणून आता विचारतात वा. सगळे जाणं. तर खूप म्हणजे प्राऊड फील वाटतं. म्हणजे हा तुमचे हे पदार्थ सेलिब्रिटींपर्यंत पोहोचो या ना पोहोचो पण तुम्ही एक छान सेलिब्रिटी झालात असं म्हणायला हरकत नाही. आणि बॉलिवूड पर्यंत हा तुमचा व्यवसाय पोहोचलाय त्यामुळे खरंच खूप सलाम आहे तुमच्या या सगळ्या कार्याला. मला विचारायचंय की आता आपण इथे पण पाहतोय की कसं कसं काम केलं जाते, कसे पदार्थ बनवले जातात, कसे हायजीन सांभाळलं जातं आणि सगळ्या महिला देखील खूप मनापासून आपल्या घरातलंच काम करतायत की काय असं फील घेत काम करतायत. खूप छान वाटलं आणि तुमच्या या संपूर्ण कार्याला लोकशाही मराठीचा खूप खूप सलाम आणि खूप शुभेच्छा लोकशाही मराठीकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि लोकशाही मराठी चॅनल इकडे आले आणि आम्हाला एवढं म्हणजे त्यांनी प्रोत्साहित केलं त्याबद्दल खूप खूप लोकशाहीचे धन्यवाद. भारत देशामध्ये प्रगती एवढ्या वेगाने चाललेली आहे ग्लोबलायझेशनमुळे म्हणा किंवा भारत देशाचा डिमांड जरी तुम्ही पाहिला तर जबरदस्त डिमांड आहे बिझनेसेससाठी, लोकांसाठी, मार्केटसाठी. तर या जमान्यामध्ये किंवा या काळामध्ये अनेक चांगले उद्योजक निवडून त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि त्यांना मोठे उद्योजक बनवणं हा माझा हेतू आहे आणि छंद पण आहे. तर आता सध्या मी व्हेंचर फंडिंग करतो आणि अशाच एक व्हेंचर फंडचं माझं नाव आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मी फंडिंग केलेलं आहे. त्या संस्थेचं नाव आहे पाटील काकी. जे आपण पाटील काकी पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना. स्नॅक्स बनवतात. एकदम मोटिवेटिंग स्टोरी आहे. तर मी आणि माझे मित्र कैलाश बियानी आम्ही दोघांनी मिळून या कंपनीला पाठिंबा दिला, आर्थिक पाठिंबा दिलाय. तर फक्त आर्थिक पाठिंबा देऊन थांबलो नाही आम्ही, तर आम्ही त्यांना आधार देतोय, सपोर्ट देतोय आणि त्यांना समाजामध्ये कसं वाढायचं किंवा मार्केट कसा मोठा करायचा याचं मेंटॉरिंग सुद्धा करतोय आणि दैनंदिन जीवनामध्ये योग्य डिसिजन घेऊन मोठं कसं व्हायचं याचा देखील आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशांमध्ये पाटील काकी सारख्या कंपनीजची गरज आहे. म्हणजे जिथे एक मध्यमवर्गीय परिवार एकत्रित येऊन एक उद्योग कसा घडवू शकतात आणि मोठा बनवू शकतात आणि मग त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक सामील होऊन मार्केट कसं क्रिएट करू शकतो आणि त्या संस्थेला वाढवून त्याचं व्हॅल्युएशन कसं मल्टिप्लाय करू शकतो याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे पाटील काकी हा माझा तरी वैयक्तिक प्रयोग आहे. माझं वैयक्तिक टार्गेट 100 उद्योजकांना मोठं करणं हे आहे आणि मला उद्योजकतेचा छंद आहे कारण मी देखील एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे आणि मी असं मानतो की जसं समाजाने मला मोठं केलं आणि वाढवलं तसं मी आणि माझ्यासारखे लोकांनी हा पुढाकार घेऊन उद्योजकांना पाठिंबा देणं फार गरजेचं आहे. या देशाला मोठं जर घडवायचं असेल ना आणि समाजाला जर मोठं घडवायचं असेल ना तर उद्योजकता हा सगळ्यात सुरेख मार्ग आहे. आणि त्यामध्ये समजा जर माझ्यासारखा अनुभवी उद्योजक जर सामील झाला एक नवीन उद्योगाला पाठिंबा देऊन त्याला मोठं करण्यासाठी आणि असे माझ्यासारखे हजारो लोक आहेत तर खरोखर सगळ्यांची प्रगती होईल. तर मी असं म्हणेन की सर्वांनी उद्योग करणं गरजेचं आहे आणि विशेष करून महाराष्ट्र हा एक देश झालेला आहे. म्हणजे 13 ते 14 कोटीचा आबादीचा हा एक देश आहे. तर एवढ्या चांगल्या लोकसंख्येच्या राज्यामध्ये जर तुम्ही उद्योग केलं तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं आणि इतरांना संधी देण्यापेक्षा जर आपलेच मराठी लोक उद्योजक झाले तर नक्कीच मला असं वाटतं की ही फार चांगली प्रगतीचा मार्ग बनू शकतो अनेकांना. तर यशोगाथा या कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.